ताडोबा जंगलातील ती सत्य घटना। एक वाघ आपल्या पोटाची भूक मिटवण्यासाठी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी निघाला। डोळ्यासमोर जो प्राणी दिसणार आता तो वाघ त्या प्राण्याची शिकार करणार होता। आणि त्याच वेळेस त्या वाघाला समोर एक छोटंसं अस्वलाचं पिल्लू दिसतं आणि त्या वाघानं त्या छोट्याशा अस्वलाच्या पिल्लाची शिकार करण्याचं ठरवलं। आणि बघता बघता तो वाघ त्या अस्वलाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी त्या पिल्लाच्या दिशेनं जाऊ लागला। आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या अस्वलाच्या छोट्याशा पिल्लाला त्या वाघाची चाहूल लागते आणि ते छोटंसं अस्वलाचं पिल्लू आपला जीव वाचवण्यासाठी भयान वेगानं पळू लागतं। खरतर ते पिल्लू आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतं आणि मित्रांनो, त्यावेळेस तो वाघ सुद्धा आपल्या पोटाची भूक मिटवण्यासाठी त्या पिल्लाची शिकार करण्यासाठी त्या पिल्लाच्या पाठीमागं भयान वेगानं पळू लागतो। आणि मित्रांनो, पाहता पाहता त्या अस्वलाचं पिल्लू आपल्या आईच्या जवळ जाऊन पोहोचतं आणि त्यावेळेस त्या वाघाकडं त्या अस्वलाच्या पिल्लाच्या आईचं लक्ष जातं आणि त्यावेळेस त्या अस्वलाच्या पिल्लाच्या आईला समजतं की हा वाघ आता आपल्या पिल्लूची शिकार करणार। आणि त्यावेळेस मित्रांनो, त्या अस्वलाच्या पिल्लाच्या आईनं काय करावं, त्या मादी अस्वलानं त्या ठिकाणी काय करावं, सरळ आपल्या पिल्लाला घेऊन पळत सुटावं। तर मित्रांनो, त्या ठिकाणी त्या मादी अस्वलानं पळण्याचा निर्णय न घेता त्या वाघासोबत लढण्याचा निश्चय त्या ठिकाणी त्या मादी अस्वलानं घेतला आणि आपल्या पिल्लाच्या रक्षणासाठी, स्वतःच्या रक्षणासाठी ते मादी अस्वल त्या वाघासोबत लढू लागलं। आणि बघता बघता त्या वाघामध्ये आणि त्या मादी अस्वलामध्ये प्रचंड झुंज सुरू झाली। आणि मित्रांनो, त्यावेळेस ते छोटंसं पिल्लू आपल्या आईच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं ठामपणे उभं होतं। जणू त्याला विश्वास होता की आपली आई आपलं निश्चितच संरक्षण करणार, वाघापासून आपला निश्चितच बचाव करणार। हा विश्वास खऱ्या अर्थानं त्याचा आपल्या आईवर होता। आणि मित्रांनो, जणू काही आपल्या आईला लढण्यासाठी ते पिल्लू त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रेरणाच देत होतं। आणि पाहता पाहता ती मादी अस्वल वाघासोबत लढत राहिली, झुंज देत राहिली, संघर्ष करत राहिली आणि अखेर मित्रांनो, त्या वाघाचा त्या ठिकाणी त्या मादी अस्वलांनी पराभव केला। त्या वाघाला सुद्धा आपला पराभव कबूल करावा लागला। आणि मित्रांनो, त्यावेळेस तो वाघ खऱ्या अर्थानं पाठीमागं जाण्यासाठी निघाला। आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या मादी अस्वलानं काय करावं, जणू तिच्या मनामध्ये विचार आला असणार की हा वाघ जर पुन्हा परत फिरून आला तर, आणि त्यानं पुन्हा जर आपल्या पिल्लूवर हल्ला केला तर। आणि म्हणून मित्रांनो, ते मादी अस्वल त्या वाघाच्या पाठीमागं जात राहिलं, त्या वाघाचा पाठलाग करत राहिलं आणि जोपर्यंत तो वाघ दूर अंतरापर्यंत गेला नाही तोपर्यंत मित्रांनो, ते मादी अस्वल त्या वाघाच्या पाठीमागं सातत्यानं जात राहिलं। आणि तो वाघ पुन्हा येणार नाही ही खात्री ज्यावेळेस त्या मादी अस्वलाला झाली त्यावेळेस मित्रांनो, ते मादी अस्वल खऱ्या अर्थानं माघारी फिरलं। म्हणजे मित्रांनो, एक आई आपल्या पिल्लाच्या रक्षणासाठी काय करू शकते याचं हे उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण असल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रांनो, संकट कितीही मोठे असले तरी त्या संकटांचा पराभव करता येतो, फक्त लढण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती आपल्यामध्ये असायला हवी। आणि याचं हे उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण असल्याचं आपल्याला दिसून येतं। फार वर्षापूर्वीची मित्रांनो ती गोष्ट आहे। थॉमस क्लाईन यांनी द फ्रेंच रिव्होल्यूशन आपलं हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि काही वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी ते पुस्तक लिहून पूर्ण सुद्धा केलं। आणि तेच पुस्तक, त्या पुस्तकाचा हस्तलिखित त्यांनी आपल्या मित्राला वाचण्यासाठी दिलं। आता त्यांच्या मित्राला जेव्हा वेळ मिळत होती तेव्हा ते पुस्तक वाचत होते आणि इतर वेळेस ते पुस्तक घरामध्ये त्या ठिकाणी पडलेलं असायचं। पण मित्रांनो, त्यांच्या घरी काम करण्यासाठी जो सफाई करणारा व्यक्ती होता त्या सफाई कर्मचाऱ्याचं लक्ष एके दिवशी घराची साफसफाई स्वच्छता करत असताना त्याचं लक्ष त्या पुस्तकाकडे जातं आणि कागदाचा तो गठ्ठा त्याला निरुपयोगी वाटतो आणि त्यानं ते पुस्तक उचललं आणि सरळ त्या ठिकाणी पेटून काढलं। थोड्याच वेळात त्या पुस्तकाची जळून त्या ठिकाणी राख झाली। पण मित्रांनो, ही गोष्ट ज्यावेळेस थॉमस क्लाईन यांना समजली त्यावेळेस जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच निसटली की काय असा भास त्यांना त्या ठिकाणी झाला। ते पूर्णपणे हादरले, त्यांच्या तोंडातून त्या ठिकाणी शब्द सुद्धा निघत नव्हते। त्यांच्या पत्नीला तर त्या ठिकाणी रडूच आलं आणि इकडे त्यांच्या मित्राला, अर्थात आपल्या मित्राला आपण काय उत्तर द्यावं हे सुद्धा त्यांच्या मित्राला त्या ठिकाणी सुचत नव्हतं। आणि मित्रांनो, त्यावेळेस थॉमस क्लाईन आपल्या मित्राला म्हणतात की जाऊ दे, असे अपघात काही वेळास आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी घडतच असतात। आणि असं म्हणत मित्रांनो, थॉमस क्लाईन यांनी स्वतःला सावरलं आणि त्यांनी ते पुस्तक लिहायला पुन्हा सुरुवात केली। आणि बरोबर 2 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी ते पुस्तक पुन्हा लिहून पूर्ण केलं आणि पूर्वीच्या पुस्तकापेक्षाही अत्यंत सर्वोत्तमपणे त्यांनी या दुसऱ्या पुस्तकाची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं।
मित्रांनो, लढण्याची जिद्द आपल्यामध्ये असायला हवी, काही करून दाखवण्याची इच्छाशक्ती असायला हवी. मग मित्रांनो, आपल्यासमोर कितीहीदा अपयश आलं, कितीहीदा संकट आले, तरी मित्रांनो त्या संकटांना टाळता येतं, त्या संकटांवर मात करता येते. फक्त आपण सातत्यानं लढत खऱ्या अर्थानं राहायला हवं असतं. आपण त्या संकटांसमोर खऱ्या अर्थानं टिकून राहायला हवं. तर मित्रांनो, त्या संकटांचा सहजपणे पराभव करता येतो. मित्रांनो, आयुष्यानं तुमच्या समोर उभ्या केलेल्या आव्हानांना बघून तुम्ही मुडून पडायचं की त्या संकटांसोबत लढून त्या संकटांना समोर जाऊन तुम्ही स्वतःला घडवायचं, हे तुम्हीच खऱ्या अर्थानं ठरवायला हवं. मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला काय मिळालं हे महत्वाचं नाही, पण तुम्ही स्वतःला कसे घडवतात हे सगळ्यात महत्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. जग बदलता येतं, पण स्वतःला बदलण्याची तयारी मित्रांनो सगळ्यात आधी ठेवावी लागते. सगळ्यात आधी स्वतःला बदला, तर मित्रांनो तुम्ही निश्चितच परिवर्तन आणि बदल घडवणार, एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.